ಜನಾದೇಶ 2022 ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಸ್ವಾಗತ. ಗುಜರಾತ್ ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ? ಆಪ್ ಇವತ್ತು 2 ಸ್ಥಾನವನ್ನು ಗೆದ್ರೂ ಒಂದು ನ್ಯಾಷನಲ್ ಪಾರ್ಟಿಯಾಗಿ ಹೊರಹೊಮ್ಮುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಭಾರತದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 8 ನ್ಯಾಷನಲ್ ಪಾರ್ಟಿಗಳಿದ್ದಾವೆ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಬಿಜೆಪಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಮಷಿನ್ ಅಂತ ಅನಿಸಿಕೊಂಡ ಬಿಜೆಪಿಗೆ ಯಾರಾದರೂ ಒಬ್ರು ಕರಾರುವಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿ ಅವರ ಆಡಳಿತವನ್ನು ಕಿತ್ತೊಗೆದು ಆ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಸಫಲರಾಗಿದ್ದರೆ ಇತ್ತೀಚಿನ ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಅಂತ ನೋಡಿಕೊಂಡ್ರೆ ಅದು ಆಪ್ ಅನಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ. MCDಯಲ್ಲಿ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 15 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಬಿಜೆಪಿ ಆಡಳಿತದಲ್ಲಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಆಂಟಿ ಇನ್ಕಂಬೆನ್ಸಿ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಒಬ್ಬರು ಪ್ಯಾನಲಿಸ್ಟ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ 27 ವರ್ಷದಿಂದ ಇದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಆಂಟಿ ಇನ್ಕಂಬೆನ್ಸಿಯನ್ನು ಬಕ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದು. ಸೊ ಹೀಗೆ ಅನೇಕ ಅಂಶಗಳಿದ್ದಾವೆ. ಹಾಗಿದ್ರೂ ಪ್ರಮುಖ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರ ಸಿಗುವಂತಹ ಘಟ್ಟದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೀವಿ ಅಂತ. ರಾಜ್ಯ ರಾಜಕಾರಣದ ಮೇಲೆ ಯಾವ ರೀತಿ ಪ್ರಭಾವ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದೊಂದು, ರಾಷ್ಟ್ರ ರಾಜಕಾರಣಕ್ಕೂ ಒಂದು ಮೇಲ್ಪಂಕ್ತಿಯನ್ನು ಹಾಕಿಕೊಡಬಹುದು ಅನ್ನೋದೊಂದು. ಈ ಆಪ್ನವರು ಸರ್ವೆ ಮಾಡಿ CM ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅನ್ನು ತಂದಿದ್ದು, ಈ ಥರದ್ದೆಲ್ಲವೂ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಅಪೇಕ್ಷೆ ಪಡ್ತೀವಿ. ಯಾರೋ ಒಬ್ರು ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆರಿಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಇದೆಲ್ಲ ಹೇಗೆ ವರ್ಕೌಟ್ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೂ ರಿಸಲ್ಟ್ಸ್ ನಮಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ನಿಲ್ಲುತ್ತೆ. ಇನ್ನು ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ಹಾರ್ದಿಕ್ ಪಟೇಲ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ತೆಕ್ಕೆಯಲ್ಲಿದ್ದವರು ವಾಪಸ್ ಬಿಜೆಪಿ ತೆಕ್ಕೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಅವರು ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಕಳೆದ ಬಾರಿ ಗಮನಿಸಿದ್ದೀವಿ ಪಾಟಿದಾರ್ ಹೋರಾಟವನ್ನು ಹೇಗೆ ಬಕ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಯಿತು ಗುಜರಾತ್ ಬಿಜೆಪಿ ಅಂತ. ಸೊ ಆ ಹಾರ್ದಿಕ್ पटेल रिएक्ट ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ರಿಸಲ್ಟ್ ನ ದಿನ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಕೇಳಿಬಿಡೋಣ. गुजरात में जिस हिसाब से सुशासन कायम किया और लोगों को सुरक्षा और सलामती दिया है, तो निश्चित रूप से इस चुनाव में भी बड़े मार्जिन के साथ भारतीय जनता पार्टी का विजय होगा। और गुजरात में जो विजय होगा वो आने वाले 25 साल का गुजरात कैसा होगा वो तय होने वाला है। विरमगाम से भी हमारी जीत होगी और निश्चित रूप से इस चुनाव ने लोकतंत्र के जो मायने थे उसको मजबूत करने का काम किया। हार्दिक जी बात करिए एग्जिट पोल की, हमने जिस तरह से एग्जिट पोल देखा है बीजेपी यहाँ पे 7वीं बार रिकॉर्ड बनाते हुए, उसको क्या कुछ कहना चाहिए? ये जो सरकार बन रही है वो गुजरात के लोगों के सपनों के साथ गुजरात की सरकार ने जो काम किया है उसके आधार पे बन रही है। पिछले 20 सालों से एक भी दंगा फसाद नहीं हुआ। पिछले 20 सालों से गुजरात के भीतर किसी भी प्रकार के आतंकवादी हमले नहीं हुए। तो लोग भी ये समझते हैं कि चलो जो भरोसा हमने भारतीय जनता पार्टी पे किया है वो पूरा खरा उतरा है। और इसी कारण जब लोग वोट करने जाते तो कमल के निशान पर बटन इसलिए दबाते हैं क्योंकि उनको लगता है कि हमारे आने वाला फ्यूचर बिल्कुल सुरक्षित भारतीय जनता पार्टी के शासन में रहेगा। नरेंद्र भाई मोदी और भारतीय जनता पार्टी ने उस हिसाब से यहाँ सुशासन कायम किया है जिसके कारण लोगों में भरोसा और मजबूत हुआ है। एक और जानना चाहिए, कांग्रेस जिस तरह से यहाँ पे दूसरे नंबर पार्टी थी लेकिन अब वो लगातार पिछड़ती जा रही है, क्या वजह मान रहे हैं कि कांग्रेस जिस तरह परफॉर्मेंस बात करे, यहाँ के गुजरात की बात करे, दिल्ली MCD की बात करे, किस तरह से देख रहा है? कांग्रेस ने गुजरात की अस्मिता और गौरव के खिलाफ काम किया है। जब देखो तब गुजरातियों के खिलाफ टारगेटेबल स्टेटमेंट देना, गुजरात के लोगों को कैसे अपमानित किया जाए उस पर ध्यान देना, इसी कारण गुजरात के लोगों को लगता है कि विपक्ष की भूमिका निभाने में भी कमजोर लोग हैं। इसी कारण हम सब जानते हैं कि कांग्रेस से लोग दूर जा रहे हैं, कांग्रेस को लोग छोड़ रहे हैं। तो इसी कारण मेरा ये मानना है कि कांग्रेस पिछड़ती जा रही है। राहुल गांधी जिस तरह से लगातार भारत जोड़ो यात्रा कर रहे हैं और जिस तरह से MCD का चुनाव का रिजल्ट आ रहा है, कहीं ना कहीं वो उनका सफल नहीं नजर आ रहा है, या उनका जिन नेताओं के पास विजन नहीं होता वो कभी सफल भी नहीं हो सकते और देश को आगे भी नहीं ले जा सकते। हाँ, गुजरात में 2 और नई पार्टियां हैं, आपने आम आदमी पार्टी की बात करो, MIM, ये दोनों पार्टियां कहीं ना कहीं बीजेपी को नुकसान कर रही है या किसी को नुकसान कर रही है? जिस तरह से हर किसी को चुनाव लड़ने का अधिकार है, लेकिन जिन पार्टियों ने गुजरात की धार्मिक भावनाओं को आहत करने का काम किया हो वो पार्टी कभी सफल या नहीं हो सकती। विस्तारा न्यूज, निखर जनपರ।